10वी मराठी व्याकरण 16 मार्क्सला बोर्डाच्या पेपरमध्ये येतं. तर आपण त्याच्यामध्ये एक एक जो टॉपिक आहे त्याची तयारी करत जाऊ आजपासून. ओके, चला सुरुवात करूया. तर आजचा टॉपिक आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. 1 मार्क्सला येतं असे 16 मार्क्सचे व्याकरण आहे. चलो हे बा, ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक. ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक. ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर. भाषण देणारा वक्ता. भाषण ऐकणारा श्रोता. कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य. कविता करणारा कवी. गाणे गाणारा गायक. वाद्य वाजवणारा वादक. कमी वेळ टिकणारे क्षणभंगूर. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. केलेले उपकार विसरणारा कृतघ्न. जमिनीवर राहणारे प्राणी भूचर. पाण्यात राहणारे प्राणी जलचर. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू. ज्याचा तळ लागत नाही असा अथांग. ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक. पंधरवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे पाक्षिक. महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी. दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी. पायात जोडे नसलेला अनवाणी. 3 रस्ते एकत्र येतात ते ठिकाण तिठा. पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक. विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई. मूर्ती बनवणारा मूर्तिकार किंवा शिल्पकार. रोग्यांची शुश्रूषा करणारी परिचारिका. लिहिता वाचता येणारा साक्षर. लिहिता वाचता न येणारा निरक्षर. शत्रूला सामील झालेला फितूर. स्वतः श्रम न करता खाणारा ऐत खाऊ. नृत्य करणारी नर्तकी. केवळ स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी. स्वतःविषयी वाटणारा अभिमान स्वाभिमान. सतत काम करणारा दीर्घोद्योगी. ज्याचे आकलन होत नाही असा अनाकलनीय. प्रत्येक व्हिडिओ बघत जा. आपण 10वीच्या प्रत्येक विषयाची तयारी करत जाऊ म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स मिळेल. ओके, त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नेहमी बघा, शेअर पण करत जा. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.